नमस्ते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे, कारण तुम्ही खूप कमी वेळेत मला खूप छान अशी साथ दिलेली आहे. तुम्हा सर्वांचं मनापासून खूप आभार. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही थंबनेल तर बघितलंच असेल. कसं आहे, माझंसुद्धा खूप वर्षापासून स्वप्न होतं एक यूट्यूबर बनायचं. तुम्ही सर्वांनी मिळून ते माझं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केलेली आहे. कुठे ना कुठे तुम्हा सर्वांची खूप छान मला साथ मिळालेली आहे या प्रोसेसमध्ये. त्यामुळेच तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आभार मानते मी तुमचे आणि व्हिडिओला सुरुवात करते. माझा हा व्हिडिओ सर्व महिलांकरता आहे आणि जर का माझा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच पुरुषांना सुद्धा वाटलं की आपण सुद्धा याच्यामध्ये सहभाग घ्यावा, तर तुम्ही सुद्धा याच्यात सहभाग घेऊ शकता आणि खरंच खूप छान होईल तुम्ही सुद्धा सहभाग घेतला तर. प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुमचं मोलाचं योगदान तुम्ही करू शकता. कुठे ना कुठे मनापासून मला असं वाटतं की या प्रवासात पुढे जात असताना माझ्यासारखाच प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक महिलेला पुढे घेऊन जावं आणि त्या सर्व महिलांना मी आवर्जून सांगेन, मी आहे तुमच्याबरोबर तुमची साथ द्यायला. फक्त एक प्रयत्न तुम्ही तुमच्याकडून करायला सुरुवात करा. जर का तुमच्या मनात शंका असेल की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आणि व्हिडिओज कसे बनवायचे, याची खूप छान प्रकारे माहिती आता यूट्यूबवर सुद्धा मिळते. मी सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती द्यायला तुम्हाला यात मदत करेन आणि माझ्यासोबतच मी अशा प्रत्येक महिलेला आवाहन करेन, तुम्ही सुद्धा एक चांगला निर्णय घ्या आणि पुढे या. आपण सगळे मिळून एकत्र पुढे जाऊया. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या म्हणीप्रमाणे आपण सर्व महिलांनी एकमेकांना सपोर्ट करूया. मला असं मनापासून वाटतं की प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न करायला हवेत. मला असं वाटतं की यूट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे शहरापासून ते गावापर्यंतच्या महिलांना सर्वांना याच्यावरती संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याच संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. फक्त याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट व्यवस्थित जमली पाहिजे. संसार आणि सक्सेस या दोन्हीचा खूप छान प्रकारे आपण समतोल राखू शकलो तर याच्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. अशी बरीच उदाहरणे तुम्ही यूट्यूबवरती बघितली सुद्धा असतील. बऱ्याच महिला यशस्वी झाल्या सुद्धा, पण मला असं वाटतं त्यांचं कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं, गैरसमज झाल्यामुळे त्यांची नाती दुरावली गेली आणि असे दुरावल्या गेलेल्या नात्यांमध्ये कितीही पैसा आला आणि कितीही यशस्वी आपण झालो तर त्या पैशाला काहीच किंमत राहत नाही. म्हणूनच या सर्व गोष्टींचा आपल्याला खूप छान प्रकारे समतोल राखता आला पाहिजे. बघा, आता घरी बसल्या आपल्याला हे छान असं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे, तर आपण हे सगळं कशासाठी करतो की आपल्या कुटुंबाला थोडाफार आपला हातभार लागला पाहिजे. सगळ्यात आधी आपल्याला कुटुंबाला महत्त्व द्यायचे. कुटुंब सोडून कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत, कारण आपण जे काही करतो, आपण जे काही जगतो ते सर्व आपण कुटुंबासाठी करत असतो. त्यामुळं सगळ्यात आधी पहिलं प्राधान्य हे आपल्याला आपल्या कुटुंबाला द्यायचं आहे. आपली मुलं, आपला संसार. कारण मी सुद्धा माझ्या कुटुंबाला आधी प्राधान्य देते. बरेच वर्ष झाले मी सुद्धा हे करण्यासाठी धडपडत होते, पण बऱ्याच वेळेस बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं आपल्याला. भलेही एक व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला आठवडा जाऊ दे, 15 दिवस जाऊ दे, काही ना काही आपण आपले सगळे संसारातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाल्यानंतर या गोष्टी करू शकतो. आपण आपल्या वेळेनुसार हे काम करायचं आहे आपल्याला. त्यामुळं कुणीही पाठीमागे न सरता धैर्याने आणि जिद्दीने, चिकाटीने हे काम करायला सुरुवात करा. कधी ना कधी याच्यामध्ये यश मिळेलच. मी गेल्या 2 वर्षापूर्वीच हे चॅनल ओपन केलेलं आहे आणि मला सुरुवातीला असं झालं की याच्यामध्ये यश नाही मिळालं, पण तरीसुद्धा मी जिद्दीने याच्यात टिकून राहिले आणि आत्ता तुम्ही खूप छान मला सपोर्ट दिलेला आहे आणि तुमच्या या सपोर्टमुळेच मी आत्ता इथंपर्यंत आलेली आहे. आणि याच्या पुढे जाताना मला असं वाटतं माझ्याबरोबरच खूप साऱ्या महिला आहेत, त्यांना यूट्यूबचं चॅनल ओपन करण्याची इच्छा आहे. त्या सर्वांना मी आवाहन करेन, तुम्ही नक्कीच करा. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी कळत नसतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता. त्या कमेंट तर्फे मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. आणि कसं होतं, बऱ्याच वेळेस मलासुद्धा वाटायचं की जे मोठमोठे यूट्यूबर आहेत त्यांना भेटावं, त्यांना विचारावं ते कसे करतात व्हिडिओ आणि काय सेटिंग्ज असतात, काय प्रोसेस असते, हे सगळं विचारावं असं वाटायचं. पण अशी संधी मला मिळाली नाही की कधी कोणाला भेटण्याचा योग मला आला नाही. पण मी माझ्यासारख्या बऱ्याच महिलांना ज्यांना इच्छा आहे हे सगळं करण्याची, त्यांना असं आवर्जून सांगेन की तुम्ही नक्कीच करा. मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्हाला आलेल्या प्रत्येक अडचणींमध्ये मी तुम्हाला साथ देईन. आणि कसं करायचं काही याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच माझे चांगले विचार मांडेन.
प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कामात एक्सपर्ट असतं आणि महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं मुळीच होत नाही की त्यांना एखादं काम जमत नाहीये. फक्त याच्यामध्ये आपल्याला एक विषय निवडायचा आहे आणि तो आपल्या आवडीनुसार आपण निवडू शकतो. कोणी स्वयंपाकामध्ये एक्सपर्ट असतं, तर कोणी देवपूजा करण्यात खूप छान पूजा करू शकतात, तर कोणी डान्स छान करू शकतं, तर कोणी छान शिकवू शकतं. अशी बरीच मार्ग आहेत आपल्याला विषय निवडण्यासाठी. कोणाला गार्डनिंगची आवड असते, तर कोणाला शॉपिंगची आवड असते, कोणाला योगा छान करायला जमतं, तर कोणाला आपल्या आरोग्याविषयी काळजी घ्यायला खूप छान प्रकारे डाईट सांगू शकता. वेट लॉस, वेट गेन, केसांची निगा, चेहऱ्याची निगा, आरोग्यासंबंधित माहिती ही तर काळाची गरजच आहे आता. या सर्व गोष्टींमध्ये आपण एखादा विषय नक्कीच निवडू शकतो. एकदा का तुम्ही निवडलं की मला कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यात तुम्ही नक्कीच रिसर्च करायला सुरुवात करता. आणि रिसर्च करत असताना आपल्याला आपण एक व्हिडिओ बनवल्याशिवाय आपल्याला कळत नाही की व्हिडिओ कसे बनवायचे आणि कसे टाकायचा. आपल्यासारखेच बरेच यूट्यूबर असणार आहेत कॉम्पिटिशनमध्ये, तरी काही हरकत नाही आहे. पण तुम्ही तुमचे प्रयत्न नक्की करा आणि हे प्रयत्न करत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. पण आपलं हे सगळं करत असताना आपलं ज्ञान हे वाढतच जातं, पण आपल्याला याच्यातून नुकसान तर काही होत नाही. फक्त एवढंच करायचं आहे की पूर्ण कुटुंबाला वेळ द्यायचा आहे आधी. आणि जो काही वेळ आपल्याला थोडाफार एखादा तास 2 तास प्रत्येक महिलेला मला वाटतं दुपारचा 1-2 तास वेळ मिळतोच. सकाळची सगळी कामं उरकल्यानंतर आपल्याला एखादा 2 तास नक्कीच मिळतो. या 2 तासात आपण थोडाफार प्रयत्न करू शकतो. सुरुवातीला आपल्याला कमी वेळ मिळेल, असं वाटेल की एक व्हिडिओ एडिट करायला आपल्याला खूप वेळ जातो आहे, तरी काही हरकत नाही. हळूहळू तुम्हाला या गोष्टींची सवय होऊन जाईल आणि तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही एक्सपर्ट बनत जाल. तुम्ही जो विषय निवडलेला आहे त्या विषयात नक्कीच तुम्हाला समोर रिसर्च केल्यानंतर व्हिडिओज बघायलासुद्धा मिळतील. आणि बघासुद्धा तुम्ही व्हिडिओज यूट्यूबवरती बघासुद्धा, कारण याच्याने काय होईल, तुमचं ज्ञान तर वाढेलच आणि त्याच्यासोबतच तुम्हाला आयडियाजही मिळतील की आपण कसा व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि समोरची व्यक्ती माझ्याच विषयासारखा त्याचा विषय आहे, तो कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवते आणि आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवते, त्याच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही पडताळून पाहू शकता. याच्याने काय होईल की तुमचं कळत नकळत तुमचं ज्ञानसुद्धा वाढत जाईल. तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येत जाईल की सुरुवातीला तुम्हाला बरेच दिवस लागतील हे सर्व करायला, पण काही हरकत नाही. तुम्ही सुरुवात तर करा या सर्व गोष्टींची. व्हिडिओज बनवत असताना तुम्ही याच्यातून समाजासाठी आपल्याला काहीतरी चांगला संदेश देता येईल आणि लोकांना काहीतरी चांगलं शिकता येईल असा व्हिडिओ बनवा. मी माझ्या व्हिडिओमार्फत सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम करते. कसं आम्ही एवढ्या मोठ्या शहरात रिकाम्या हातांनी येऊन सुद्धा एवढं सगळं कमवलं जिद्दनी कष्टाच्या जोरावरती, तसं तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकता. आता जे काही तुम्हाला दिसतंय हे सगळं ते आम्ही दोघांनी मिळून कमवलेलं आहे. इथं गेली 20 वर्षात जे कष्ट घेतलेलं आहे आम्ही दोघांनी, त्याच्यातून हे सगळं आम्ही साध्य केलेलं आहे. आणि असे बरेच बिझनेसमध्ये मी मिस्टरांना खूप साथ दिलेली आहे. आता मी कोणत्याच बिझनेसमध्ये लाज बाळगलेली नाही आहे. सुरुवातीला आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस केला, त्याच्यामध्ये सुद्धा मी ड्रायव्हर लोकांच्या बरोबरीने जिथं गाडी बंद पडेल तिथं जाऊन गाडीचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होत्या. पुण्यात बऱ्याच ठिकाणी टूर्स ट्रॅव्हल्सची आमचे IT कंपनींमध्ये गाडी होती. त्यावेळेस जिथं कुठं गाडी बंद पडेल त्या ठिकाणी जाऊन मी गाडीची पूर्ण म्हणजे गाडीचं टायर पंक्चर असेल किंवा CNG पेट्रोल जे काही संपलेलं असेल, हे सर्व गोष्टींचं नियोजन मी करत होते. कारण मिस्टर जॉबला असल्यामुळे त्यांना वेळ मिळायचा नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग या सर्व गोष्टीत मी धाडसाने पुढे यायच्या आणि खूप छान सपोर्ट केला मी मिस्टरांना या बिझनेसमध्ये. त्यामुळेच थोडंफार तरी आम्ही या बिझनेसमधून काहीतरी कमवू शकलो आणि पुढे असे बरेच बिझनेस केले. मोबाईल रिचार्जची शॉपही ओपन केली आम्ही. त्याच्यामध्ये असं जाणवायला लागलं आम्हाला की याच्या रिचार्ज 1000 जेव्हा आपण रिचार्ज खपवतो, रिचार्जची अमाऊंट संपवतो, तेव्हा आपल्याला फक्त 23 रुपये मिळत आहेत आणि दिवसभर थांबून खूप कमी याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट मिळतं आहे. हे असं लक्षात आल्यानंतर आम्ही विचार केला की कसंही आता या बिझनेसमध्ये आपण उतरलेलोच आहोत, तर याच्या सोबतीला अजून काहीतरी करता येईल का. आणि आम्हाला असा एक पर्याय मिळाला की याच्या सोबतीला आपण शॉपच्या समोरच फ्रूटचा स्टॉल लावू शकतो, ज्यूस सेंटर चालू करू शकतो.
आणि आता हे फ्रूट्स आणण्यासाठी आम्हाला होलसेल मार्केट गाठायचं होतं आणि ते होलसेल मार्केट पुण्यात गुलटेकडीला आहे. हे रात्री 2 वाजताच मार्केट चालू होतं. यासाठी आम्हाला पहाटे 5 वाजता उठावं लागायचं. तिथे जाऊन आम्ही पहाटेचे 5 वाजता इथून निघायचो आणि तिथून जाऊन आम्ही ते सगळं घेऊन यायचो आणि शॉपीच्या समोर आम्ही ते मुलं ठेवलेली होती, 1-2 मुलं ठेवली होती आम्ही. कारण हे सगळं धावपळ करत असताना मोबाईल शॉपीचं जेव्हा शॉप होतं तेव्हा मटेरियल आणायला मला बाहेर जायला लागायचं, कारण मिस्टर तर जॉबवरती होतेच. त्यामुळं मटेरियल आणायचं काम हे माझ्याकडेच असायचं. मी पिंपरीला जाऊन मटेरियल घेऊन यायचे. आणि फ्रूटचं जेव्हा आम्ही ओपन केलं तेव्हा सकाळी मिस्टर यायचे माझ्याबरोबर, म्हणजे आम्ही दोघं जाऊन आणायचो. पण एकदा का त्यांची ड्युटीची वेळ झाली सकाळची 10 वाजता, तर ते ड्युटीसाठी बाहेर पडायचे आणि दिवसभर मी लक्ष द्यायचे बिझनेसवरती. मला एकटीला हे सगळं हँडल नाही व्हायचं, त्यामुळे आम्ही मुलंसुद्धा ठेवली होती. पण त्याच्यातून असं व्हायचं की या सर्व गोष्टी करत असताना मी कधीच लाजलेले नाही आहे, कारण आपण जे काय करतो ते आपल्या संसारासाठी करत असतो. त्यामुळं कोणाचीही कसलीही लाज न बाळगता आपण इमानदारीने कमवून खात असतो. त्यामुळे त्याच गोष्टी करण्यासाठी खरंच लाजू नये कोणीच. अशा प्रकारे आम्ही बरेच दोघांनी बिझनेस केले. पुढे वडापावचा बिझनेस केला, नाश्ता सेंटरसुद्धा चालू केलं होतं. असे बरेच बिझनेस केले आम्ही आणि या सर्व बिझनेसमध्ये मी खूप छान प्रकारे माझ्या मिस्टरांना साथ दिली. असंच प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपण कुठे ना कुठे आपल्या संसाराला हातभार लावला पाहिजे आणि आपली कोणत्या ना कोणत्या स्वरूपात थोडीफार मदत आपल्या संसाराला झाली पाहिजे, असे प्रत्येकांना वाटतं. बऱ्याच महिलांचं खूप छान शिक्षण झालेलं असतं, तरी पण कसं होतं की आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. हे सगळं सांभाळून आपण हे घरी बसल्या खूप व्यवस्थितपणे आपण हे काम करू शकतो. रोजचे आपण यूट्यूब आणि इन्स्टावरती रील्स बघण्यात 1-2 तास आरामात जात असतील. या सर्व सोशल मीडियाचा वापर आपल्याला आपल्यासाठी खूप छान प्रकारे करता येईल. या संधीचा छान असा वापर करावा. अजून मी माझ्या व्हिडिओमार्फत कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करते बघा. मी आता तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही माझे व्हिडिओज बघतच असाल. जसं की मी गार्डनिंग करते, यामध्ये मी पूर्णपणे सेंद्रिय खतावरती सर्व भाज्या लावलेल्या आहेत. याच्यामध्ये कांदा लसूणपासून सगळ्या भाज्या लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यातून काय होतं की बऱ्याच लोकांच्याकडे अशी रिकामी जागा असताना सुद्धा त्यांनी याचा वापर केलेला नसतो. त्यांना असं माहीतच नसतं की आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगल्या राखण्यासाठी याच्यातून काहीतरी आपण करू शकतो. सेंद्रिय खतावरती भाज्या तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करा. आता मी जसं की माझं याच्यामध्ये भरपूर रोज भाजीपाला निघतोय. मी गेली 2 महिन्यापासून खूप कमी प्रमाणात भाज्या बाहेरच्या आणते. कमी प्रमाणात म्हणजे फक्त कोथिंबीरची गड्डी एखादी विकत आणली तर आणते आणि अद्रक तेवढा मला घ्यावा लागतो. याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच बाहेरून विकत आणत नाही, कारण सगळंच मी टोमॅटोपासून वांगी आहे, गवार आहे, घोसावळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, अशा सगळ्या भाज्यांचा प्रकार मी लावलेले आहेत आणि तो खूप छान प्रकारे मला मुबलक प्रमाणात माझ्या कुटुंबाला पुरेल इतकं मला रोज मिळतं आहे. त्यामुळं मी आणि ज्यावेळेस भाजी काहीच नसतं त्यावेळेस मी थोडंफार कडधान्य वापरते. असं मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगले राहील कसं ठेवता येईल याकडे मी खूप आवर्जून लक्ष देते. हे सगळं करत असताना मला असं मनापासून वाटतं की माझ्याकडून काहीतरी थोडीफार आर्थिक मदत ही माझ्या संसाराला झाली पाहिजे. त्यामुळंच मला जो काही वेळ दुपारी मिळतो त्याच्यामध्ये यूट्यूबसाठी असे एखादा तास 2 तास मी वेळ देते. तुम्ही सर्वांनी माझ्या या प्रवासामध्ये खूप छान प्रकारे मला साथ दिलेली आहे आणि मला असं वाटतं जे कोणी आत्तापर्यंत प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश मिळत नाही त्यांनी नक्की मला माझ्या चॅनलवरती कमेंट पाठवावी. मी त्यांचे व्हिडिओज बघून मी सुद्धा सबस्क्राईब करेन आणि अशा बऱ्याच महिलांनी एकमेकींना सपोर्ट करावा. बऱ्याच महिलांना अशी धडपड करण्याची गरज सुद्धा पडत नसेल. अशा स्त्रियांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून गरज असणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना आपल्याकडून होईल तितकी मदत करावी. आता ही मदत काही आपल्याला कोणत्या पैशाच्या स्वरूपात वगैरे मुळीच करायची नाहीये. खूप कष्टातून ज्या कोणी महिला खूप छान प्रकारे व्हिडिओ बनवत आहेत अशा महिलांच्या चॅनेलला सबस्क्राईब करून अशी एक छोटीशी मदत तुम्ही नक्कीच करू शकता. प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळं एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. एका महिलेला सपोर्ट तर कमीत कमी करूच शकता. असे बरेच मार्ग आहेत की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला काही ना काही व्हिडिओज बनवता येतील. फक्त तुम्ही सुरुवात करा. आणि या सगळ्यातून कसं होईल की सुरुवातीला बरेच दिवस तुम्हाला अपयशही येईल, पण
खचून न जाता याच्यात सारखा प्रयत्न करत राहा. सारखे प्रयत्न केल्याने तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस याच्यामध्ये यश प्राप्त होईल. आणि बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी कुठे ना कुठे खूप वेगवेगळ्या कमेंट्स वाचलेल्या असतात आणि अशा कमेंट्स जर आपल्याला आल्या तर आपली समाजात बदनामी होईल ह्या भीतीने ते लोक यूट्यूब चॅनल चालू करत नाहीत. पण असं नाही आहे. तुम्ही बनवत असलेल्या व्हिडिओवरती जर का एखादी कमेंट आली तर ती कमेंट पडताळून पहा. खरंच आपल्या व्हिडिओमध्ये असं काही चुकीचं आहे का हे बघा. जर तसं काही चुकीचं नसेल तर तुम्ही साफ दुर्लक्ष करायला शिका. जर याच्यामध्ये तुम्हाला खरंच त्या कमेंटनुसार काहीतरी चूक आढळली तर कमेंट करणाऱ्या व्यक्तीची नक्की माफी मागा. कारण आपण त्यांना आपल्या कुटुंबात स्वतःहून सामील केलेलं असतं आणि आपल्यासाठी व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स हे खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या मनाला दुखवेल असं काही आपण करू नये असं मला वाटतं. कारण त्यांच्यामुळेच तर आपण काहीतरी कमवायला लागलेलो असतो. त्यामुळे त्यांची मनं दुखावणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. या सर्व गोष्टींचा तुम्ही योग्य प्रकारे समतोल राखायला शिकलात ना तर यामध्ये नक्कीच सक्सेस व्हाल. आणि तुम्ही जर माझ्या बाबतीत मला विचाराल तर तुम्ही कोणत्या प्रकारे व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं करता, तर माझ्या बाबतीत मी सांगायचं झालं तर मी सकाळी रोज 6 वाजता उठते आणि माझ्या मोठ्या मुलाचा डब्बा असतो. तो डब्बा त्याला दिला की मग घरातली सर्व कामं मी तशीच ठेवते आणि बाहेर येते गार्डनिंगसाठी. कारण गार्डनिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. गार्डनिंगमध्ये 3 ते 4 तास वेळ देते सकाळी. रोज सकाळी 3 ते 4 तास वेळ द्यावाच लागतो. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गवत उगवलेलं असतं, कुठे खत द्यायचं असतं, कुठे जमीन तयार करून काहीतरी नवीन लावायचं असतं, कुठे वेली बांधायची असतात, नाहीतर मग झाडू तरी मारायचं असतं. अशी बरीच कामं निघतात. बाहेर एकदा आले की अशी बरीच कामं निघतात. याच्यामध्ये माझा 3-4 तास आरामात वेळ निघून जातो. सकाळी 7ला बाहेर पडले की मी 10-11 वाजेपर्यंत बाहेरच असते. बऱ्याच वेळेस तोसुद्धा वेळ कमी पडतो आणि नाईलाज असतो मला आतमध्ये जावं लागतं. कारण माझा लहान मुलगा उठलेला असतो आणि त्याच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्याला वेळ देता आला पाहिजे. त्यामुळे मी एकदा आत गेले की मग परत त्याची अंघोळ, त्याला जेवण भरवणं, घरातली पूर्ण भांडी घासणं, देवाची पूजा ही सर्व कामं मी करून घेते मग. आणि संध्याकाळी 3-4 पर्यंत माझी कामं चालू असतात. त्याच्यानंतर मला एखादा तास वेळ मिळतो. त्या एखाद्या तासात मी थोडेफार मला माझ्या यूट्यूबसाठी मी वेळ देते आणि माझे व्हिडिओज बनवते. असा माझा दिनक्रम असतो आणि एखादा तास किंवा 2 तास वेळ देते. त्याच्यानंतर मी परत आतमध्ये घरातल्या संध्याकाळच्या कामाला सुरुवात करते. संध्याकाळची काही कामं असतात, काय भाज्या काढायच्या म्हणा आणि त्या निवडायच्या, संध्याकाळचा स्वयंपाक ही सर्व कामं करून घेते. परत रात्री जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून पूर्ण कामं झाली की मग परत एखादा तास जर वेळ मिळाला, लवकर कामं माझी उरकलेली असतील तर परत एखादा तास मी याच्यासाठी देते. असं मी माझं रुटीन मॅनेज करते. तसं तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही विषय निवडा आणि सुरुवात करा चांगल्या गोष्टींची. आता मला तुम्हाला दाखवायला आवडेल. या ठिकाणी बघा, आज सकाळी मी या सर्व वेली वरती बांधून घेतलेल्या आहेत. खूप वेली खाली लसणाच्या याच्यावरती पडले होते, रोपांवरती. आणि याच्यामध्ये मी ही एक वाफ लसणाची पूर्ण भांगलून घेतलेली आहे सकाळी आणि त्याला राखसुद्धा टाकली. सकाळी 10:30-11पर्यंत मी बाहेरच होते आज सकाळी. आणि ही जी कांदे लावलेली वाफ आहे याच्यामध्ये कांदे दाट प्रमाणात उगवले होते. त्यांना मी सेपरेट केलं, थोडंसं विरळ प्रमाणात लावून घेतलं. जिथं जिथं जागा आहे तिथं लावलं आणि इकडे पण लावलेले आहेत बघा. थोडेफार इकडे शिफ्ट केले त्यातले. असं इथे पण बराच वेळ गेला माझा. आणि तिकडे भेंडी काढून टाकायची होती, त्याला आता भेंडी लागणं बंद झालं होतं, ते सुद्धा काढून टाकलं. अशा प्रकारे मला आज मनातून वाटलं की तुम्हा सर्वांना सोबतीला घेऊन जावं. त्यामुळंच मी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.